In last lecture, we studied the radiation method of plane tabling. Now, today we are going to learn the lecture number 6, that is leveling. First, we see the definition of leveling. Leveling is the art of determining relative heights or elevation of points or object on the surface of Earth. It's called leveling. लेवलिंगची डेफिनेशन लेवलिंग ही एक आर्ट आहे. त्याच्यामध्ये काय केलं, इट इज द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग रिलेटिव्ह हाइट्स और इलिवेशन ऑफ पॉइंट्स और ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड लेवलिंग. त्याच्यामध्ये काय डिटरमाइन केलंय, तर रिलेटिव्ह हाइट्स और इलिवेशन कशाचं डिटरमाइन केलंय, तर पॉइंट्स किंवा ऑब्जेक्ट्स. आणि हे पॉइंट्स कुठे आहेत, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, त्याला म्हणायचं लेवलिंग. त्यानंतर लेवलिंग डील्स विथ द मेजरमेंट्स इन अ व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल प्लेन मध्ये मेजरमेंट घेतलेले आहेत लेवलिंगचे. त्यानंतर आहे टर्म्स यूज्ड इन लेवलिंग. लेवलिंग मध्ये आपण कोणकोणत्या टर्म्स यूज करणार आहोत, तर पहिली टर्म आहे लेवल सरफेस. लेवल सरफेस इज एनी सरफेस parallel to the mean spheroidal surface of the earth. लेवल सरफेस हा असा एक सरफेस आहे की तो पॅरलल आहे. कशाशी पॅरलल आहे, टू द मीन स्फेरॉइडल सरफेस ऑफ द अर्थ. त्याचं उदाहरण आहे, एक्झाम्पल इज द सरफेस ऑफ अ स्टील लेक. स्टील लेकचा जो काही सरफेस आहे ते झालं लेवल सरफेसचं उदाहरण. त्यानंतर त्याच्यामध्ये बघा, एव्हरी पॉइंट ऑन दिस सरफेस इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. या सरफेसवरचे जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स इक्विडिस्टंट आहेत, म्हणजे समान अंतरावर आहेत. कुठपासून, फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. जे काही स्टील लेक आहे त्या स्टील लेक मधलं जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स इक्विडिस्टन्स असणार आहेत. इक्विडिस्टंट असणार आहेत तर फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थ पासून जे काही पॉइंट्स आहेत या सरफेसवरचे ते पॉइंट्स इक्विडिस्टन्स असणार आहेत. त्यानंतर इट इज नॉर्मल टू द प्लम लाईन. प्लम लाईन हे नॉर्मल असणार आहे ॲट ऑल पॉइंट्स. झालं लेवल सरफेसवरती माहिती. त्यानंतर पुढचं डेफिनेशन आहे ते आहे लेवल लाईन. त्याची डेफिनेशन आहे, इट इज लाईन in a level surface. It is line in a level surface. It is also normal to the plumb line. ही लाईन प्लम लाईनला नॉर्मल असणार आहे. त्यानंतर थर्ड डेफिनेशन आहे हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन थ्रू ए पॉइंट इज अ प्लेन tangential to the level surface at that point. Horizontal plane काय म्हणते त्याच्यामध्ये, through a point is a plane tangential to the level surface at that point. त्यानंतर पुढे त्याच्यामध्ये काय सांगते बघा, इट इज नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लम लाईन. हे प्लम लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे टू द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी डायरेक्शन कडे, टू द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी ॲट द टँजंट पॉइंट. हे झालं हॉरिझॉन्टल प्लेन मधली माहिती. त्यानंतर आहे 4 नंबरची डेफिनेशन हॉरिझॉन्टल लाईन. इट इज अ लाईन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. इट इज स्ट्रेट अँड टँजेन्शियल टू अ लेवल लाईन. बघा हॉरिझॉन्टल लाईनची डेफिनेशन काय, it is line in a horizontal plane. It is line in a horizontal plane. ही लाईन कशी आहे, स्ट्रेट आहे and tangential to a level line. स्ट्रेट आहे त्याचबरोबर टँजेन्शियल आहे. त्यानंतर पुढे आहे 5 नंबर व्हर्टिकल लाईन. तर याच्यामध्ये बघा, व्हर्टिकल लाईन at any point is a line normal to the level surface. ही लाईन लेवल सरफेसला नॉर्मल असणार आहे, परंतु कुठलं, थ्रू द पॉइंट. तर याचं उदाहरण आहे एक्झाम्पल प्लम लाईन. बघा आपण
व्हर्टिकल लाईनचे डेफिनेशन बघतोय तर काय म्हणतात त्याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन ॲट एनी पॉइंट इज अ लाईन नॉर्मल टू द लेवल सरफेस. लाईन लेवल सरफेसला नॉर्मल आहे सो दॅट पॉइंट एक्झाम्पल आहे प्लम लाईन. तर व्हर्टिकल लाईनचं उदाहरण आहे प्लम लाईन. त्यानंतर 6 नंबर आहे व्हर्टिकल प्लेन. इट इज अ प्लेन विच कंटेन व्हर्टिकल लाईन ॲट अ प्लेस. 6 नंबरच्या डेफिनेशन मध्ये काय म्हणते तर व्हर्टिकल प्लेन मध्ये काय सांगितलंय तर इट इज अ प्लेन विच कंटेन व्हर्टिकल लाईन ॲट अ प्लेस. इट इज अ प्लेन which contains the vertical line at a place. हे बघितलं आपण vertical plane मध्ये. त्यानंतर 7 नंबरची डेफिनेशन आहे vertical angle. It is an angle between intersecting line in a vertical plane. हा angle कुठला आहे तर it is an angle between intersecting lines in a vertical plane. One of the two lines is commonly taken as horizontal in survey. हे झालं vertical angle मध्ये माहिती. त्यानंतर पुढचा आहे datum surface. बघा त्याच्यामध्ये datum surface or line is any arbitrarily assumed level surface or the line from which vertical distance are measured. datum surface मध्ये काय म्हणते datum surface or line is any arbitrarily assumed म्हणजे तो assume केलेला आहे लेवल सरफेस किंवा लाइन फ्रॉम which vertical distances are measured. त्या लाईन पासून vertical distance मेजर केलेलं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी माहिती सांगितली बघा त्यामध्ये इन इंडिया भारतामध्ये जो datum अडॉप्ट केलेला आहे for GTS benchmark is mean sea level at Karachi. कराची मधनं तो अडॉप्ट केलेला आहे. तर या ओळीवरती ऑब्जेक्टिव्ह पडू शकतं. In India, the datum adopted for GTS benchmark is the mean sea level at Karachi. कराची पासून ते घेतलेला आहे का त्या ठिकाणी तो GTS benchmark अडॉप्ट केलेला आहे त्या प्लेस वरून is the mean sea level at Karachi. हे बघितलं datum surface मधलं. त्यानंतर 9 नंबरची डेफिनेशन आहे elevation or reduced level. काय म्हणलं बघा elevation किंवा reduced level किंवा इन शॉर्ट मध्ये त्याचं नाव दिलंय RL. तर बघा याच्यामध्ये काय होतं पुढे तर elevation of a point is its vertical distance above or below the datum. हे कसं असणार आहे elevation तर above or below the datum म्हणजे खाली किंवा वर पर्यंत. कशावर असणार तर datum सरफेसच्या above or below चा अंतर म्हणजे reduced level किंवा elevation. The elevation of point is plus or minus. हे इक्वेशन एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल. हे प्लस असेल किंवा मायनस असेल अकॉर्डिंग टू द पॉइंट इज अबोव और बिलो द datum. पॉइंट कसा आहे अबोव आहे का बिलो आहे त्यानुसार ते इक्वेशन प्लस असेल किंवा मायनस असेल. हे बघितलं इक्वेशन ऑन रिड्यूस लेवल मधला. त्यानंतर पुढे आहे 10 नंबरची डेफिनेशन डिफरन्स इन इलिव्हेशन. ते डिनोट केलंय h लेटरला डिफरन्स इन इलिव्हेशन. तर याच्यामध्ये डिफरन्स इन इलिव्हेशन बिटवीन टू पॉइंट्स इज द व्हर्टिकल डिस्टन्स. याचे डिफरन्स आहे ते कसं डिस्टन्स आहे तर व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द लेवल सरफेस पासिंग थ्रू द टू पॉइंट्स. लेवल सरफेस ज्या पॉइंट दोन पॉइंट मधून पास होतो त्यामधलं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे डिफरन्स इन इलिव्हेशन ते दाखवलंय h ह्या लेटरला. त्यानंतर 11 नंबर डेफिनेशन बेंचमार्क त्याला म्हणलंय BM. बघा बेंचमार्कला इंग्लिश मध्ये लिहिलंय BM. त्यानंतर रिलेटिव्हली फिक्स्ड रेफरन्स पॉइंट ऑफ नोन
called as benchmark. Benchmark ची डेफिनेशन काय दिली आहे? Relatively fixed reference point of known elevation is called benchmark. हा पॉइंट कसा आहे? रिलेटिव्हली फिक्स आहे, रेफरन्स पॉइंट म्हणून घेतलेला आहे आणि नोन इलिव्हेशनचा पॉइंट आहे, त्यालाच म्हणायचं बेंचमार्क. बेंचमार्कचे टाइप्स दिलेत त्यांनी. पहिला प्रकार आहे जीटीएस, त्याला म्हणले ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेंचमार्क. बघा, पहिला प्रकार आहे जीटीएस म्हणजे ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेंचमार्क. त्यानंतर आहे परमनंट बेंचमार्क, त्यानंतर पुढचा आहे आर्बिट्ररी बेंचमार्क आणि त्यानंतर आहे टेम्पररी बेंचमार्क. असे बेंचमार्कचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे जीटीएस बेंचमार्क, तर याला म्हणायचं ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेंचमार्क. 2 नंबर आहे परमनंट बेंचमार्क, 3 नंबर आहे आर्बिट्ररी बेंचमार्क आणि 4 नंबर आहे टेम्पररी बेंचमार्क. पहिला आपण बघू जीटीएस बेंचमार्क. पहिला बघू आपण जीटीएस बेंचमार्क. These benchmarks are established with very high precision. हे एस्टॅब्लिश करत असताना व्हेरी हाय प्रिसिजन वर एस्टॅब्लिश केले जातात, म्हणजे अगदी तंतोतंत असतात. ऑफ एन इंटरवल ऑफ अबाउट 100 किलोमीटर ऑल ओव्हर द कंट्री. पूर्ण कंट्री मधलं इंटरवल किती घेतला? 100 किलोमीटर नंतर हे घेतलेलं आहे बाय द सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंट. सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंट जे बेंचमार्क जीटीएस बेंचमार्क मध्ये बघितलं की व्हेरी हाय प्रिसिजन वर हा बेंचमार्क घेतलेला आहे. त्यानंतर इंटरवल किती आहे? 100 किलोमीटर ऑल ओव्हर द कंट्री घेतलाय पुणे बाय द सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंट. their position and elevation above the mean sea level at Karachi. म्हणजे ते पोझिशन कुठे घेतली आहे? तर मला बघितल्याप्रमाणे कराची या ठिकाणावर घेतलेला आहे. त्यानंतर द स्टँडर्ड datum are given in the catalog published by Survey of India Department. GTS benchmark are also shown on GTS map. Yes, GTS benchmark GTS map वरती सुद्धा शोन केलेले आहेत. बघा, GTS benchmark are also shown on GTS map. GTS map वर सुद्धा हा GTS benchmark दाखवलेला आहे किंवा शोन केलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार याच्यामधला परमनंट बेंचमार्क. दीज आर फिक्स्ड पॉइंट ऑफ रेफरन्स. बघा, जे आपण तुमचं बघायचं आपल्याला परमनंट बेंचमार्क हे फिक्स्ड रेफरन्स पॉइंट आहे. बघा, परमनंट बेंचमार्क म्हणजे काय म्हणतात? दीज आर फिक्स्ड पॉइंट ऑफ रेफरन्स. हे फिक्स आहे. हे एस्टॅब्लिश कुठे केले? बघा, एस्टॅब्लिश्ड बिटवीन जीटीएस बेंचमार्क. जीटीएस बेंचमार्क मध्ये एस्टॅब्लिश केले आहे आणि एस्टॅब्लिश कोण करतंय? तर सर्वे ऑफ इंडिया और अदर गव्हर्नमेंट एजन्सीज. सर्वे ऑफ इंडिया हे सुद्धा एस्टॅब्लिश करणार किंवा अदर गव्हर्नमेंट एजन्सीज म्हणजे त्यांनी दिले सच ॲज पीडब्ल्यूडी. बघा, सर्वे ऑफ इंडिया हे सुद्धा एस्टॅब्लिश करणार, त्याचबरोबर त्याकडे अदर गव्हर्नमेंट एजन्सी आहे सच ॲज पीडब्ल्यूडी ते सुद्धा एस्टॅब्लिश करणार. त्यानंतर on clearly defined and permanent point such as top of a parapet wall of a bridge or culvert, a corner of the plinth of a building, a gate pillar, a kilometer stone. म्हणजे मी ते काय दिले तर उदाहरण सांगितले थोडे परमनंट बेंचमार्कचे. त्याच्यामध्ये काय दिले तर टॉप ऑफ द पॅरापेट वॉल, पॅरापेट वॉलचा टॉप असेल किंवा किलोमीटर स्टोन्स असतील
हे झाले परमनंट बेंचमार्कचे एक्झाम्पल. त्यानंतर देअर पोझिशन आर मार्क्ड ऑन अ फ्लॅट सरफेस ऑर रेक्टँगल. बघा त्याची पोझिशन जे आहे ती मार्क केलेली आहे. पोझिशन काय केली तर मार्क केली. ही पोझिशन मार्क कशावर करणार तर फ्लॅट सरफेस वरती मार्क करणार किंवा रेक्टँगल वरती मार्क करणार. म्हणजे उदाहरण आपण काय काय बघितले तर टॉप ऑफ पॅराफिट वॉल. पॅराफिट वॉलचा टॉप असेल किंवा कॉर्नर ऑफ द प्लिंथ ऑफ बिल्डिंग असेल किंवा गेट पिलर्स असतील किंवा किलोमीटर स्टोन्स असतील. किलोमीटर स्टोन म्हणजे काय तर ते रोडवर ते किलोमीटर दर्शवण्यासाठी वापरलेले जे आहेत ते किलोमीटर स्टोन्स असतील. त्यानंतर याच्यामध्ये पोझिशन जे आहे ते पोझिशन मार्क केलेली आहे. किलोमीटर स्टोन जर आपण उदाहरण घेतलं तर त्यामध्ये की देअर पोझिशन आर मार्क्ड ऑन फ्लॅट सरफेस. पोझिशन कशी केलेली आहे तर फ्लॅट सरफेसवर मार्किंग केलेली आहे किंवा रेक्टँगल मध्ये ते दाखवलेलं आहे. On a vertical surface such as a wall, they are marked in the form of a bold arrow and horizontal groove. किंवा ते याच्यामध्ये मार्किंग करत असताना ब्रॉड arrow वापरलेले असतील किंवा horizontal groove सुद्धा वापरून ते मार्किंग केलेलं आहे. हे झालं परमनंट बेंचमार्क. परमनंट बेंचमार्कचे सुद्धा सर्वे ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट एजन्सी जे आहे त्यामुळे आपण उदाहरणार्थ बघितले की PWD ते सुद्धा एस्टॅब्लिश करू शकतात. त्यानंतर फिक्स्ड पॉइंट्स आहेत. त्याचबरोबर जे काय पोझिशन आहे त्यांचं दाखवण्याचे ती पोझिशन रेक्टँगल किंवा फ्लॅट सरफेस मध्ये दाखवली जाते. त्याचे उदाहरण बघितले आपण की टॉप ऑफ पॅराफिट वॉल असतील, गेट पिलर असतील किंवा किलोमीटर स्टोन्स असतील. अशा पद्धतीचे उदाहरण आपण याच्यामध्ये बघितली. हा प्रकार झाला परमनंट बेंचमार्कचा. त्यानंतर पुढे आहे आर्बिट्ररी बेंचमार्क. बघा याच्यामध्ये आता काय म्हणतंय आर्बिट्ररी बेंचमार्क. तिसरा प्रकार जो आहे तो आहे आर्बिट्ररी बेंचमार्क. आर्बिट्ररी बेंचमार्क दोन प्रकार आपण सुरुवातीला बघितलेले. दोन कोणते आहेत तर पहिला आहे GTS बेंचमार्क, त्यानंतर दुसरा आहे परमनंट बेंचमार्क आणि तिसरा आहे आर्बिट्ररी बेंचमार्क. याच्यामध्ये बघा these are the reference point whose elevation are arbitrarily assumed. हे काय करायचंय तर हे रेफरन्स पॉइंट्स आहेत परंतु ह्यांचे एलिव्हेशन जे आहे आर्बिट्ररी अज्यूम म्हणजे अज्यूम केलेला आहे किंवा गृहीत धरलेला आहे. अशा पद्धतीचे पॉइंट्स असतात युज्ड इन स्मॉल लेवलिंग ऑपरेशन. हे जे काही आर्बिट्ररी बेंचमार्क आहे हे आर्बिट्ररी बेंचमार्क स्मॉल लेवलिंग ऑपरेशन जे आहे स्मॉल लेवलिंग ऑपरेशन मध्येच वापरले जातात. आर्बिट्ररी बेंचमार्क जे आहेत ते आर्बिट्ररी बेंचमार्क हे आर्बिट्ररी बेंचमार्क स्मॉल लेवलिंग ऑपरेशन मध्येच वापरलेले आहेत. बघा हे सुद्धा रेफरन्स पॉइंट्स आहेत. हे रेफरन्स पॉइंट स्मॉल लेवलिंग ऑपरेशन मध्ये वापरणार. कुठले तर आर्बिट्ररी बेंचमार्क आहे. हे आर्बिट्ररी बेंचमार्क स्मॉल लेवलिंग ऑपरेशन मध्ये वापरले असतात. जे आपण वरचे दोन्ही बघितले ते सुद्धा रेफरन्स पॉइंट आहे. हा सुद्धा रेफरन्स पॉइंटच आहे. परंतु ह्याला का रेफरन्स पॉइंट म्हणायचं तर हे डेफिनेशन मध्येच आहे. बेंचमार्कच्या डेफिनेशन मध्येच आहे. रिलेटिव्हली फिक्स्ड रेफरन्स पॉइंट आपण एलिव्हेशन. पण हे त्याचे प्रकार सांगणं हे पूर्ण आणि पूर्ण सगळे रेफरन्स पॉइंटच असणार आहे. त्यानंतर परंतु हा आर्बिट्ररी बेंचमार्क हा अज्यूम केलेला पॉइंट आहे आणि these elevation of these benchmark are usually assumed as 100 मीटर. म्हणजे जास्तीत जास्त 100 मीटर पर्यंत ते अज्यूम केलेलं असणार आहे. जसे की आपण
पहिल्यांदा जीटीएस बेंचमार्क त्या ठिकाणी बघितलं होतं की 100 किलोमीटर होतं, इथं आहे 100 मीटर. अशा पद्धतीची माहिती आपण ह्याच्यामध्ये बघितली तिसऱ्या प्रकारामध्ये. त्यानंतर पुढचा प्रकार आहे टेम्पररी बेंचमार्क. बघा पुढचा प्रकार आहे टेम्पररी बेंचमार्क. बघा याच्यामध्ये जे टेम्पररी बेंचमार्क आहे, टेम्पररी बेंचमार्क मध्ये आपण म्हणतो की टेम्पररी बेंचमार्क मध्ये माहिती आपण बघू की when there is a break in the work these reference points are established. ज्यावेळेस तुमच्या वर्कमध्ये ब्रेक येईल, काही ब्रेक म्हणजे वर्क तुम्ही समजा इथून इथपर्यंत तुम्हाला वर्क कसं करायचं आहे, मी इथपर्यंत आला, इथं थोडंसं थांबायचं आहे, मग स्टे घ्यायचं. तर इथपर्यंत जो पॉईंट इस्टॅब्लिश केलेला असतो तो म्हणजेच असतो टेम्पररी बेंचमार्क. नीट लक्ष द्या. त्याच्यामध्ये ओळ काय म्हणते बघा पहिल्यांदा सुरुवातीला when there is a break in work these reference points are established. ज्यावेळेस वर्क मध्ये स्टॉप घ्यायचा आहे, थांबवायचं आहे, त्यावेळेस बेंचमार्क वापरलेले आहेत. फ्रॉम देअर where leveling is continued next day. पुढच्या दिवसापासून आपल्याला लेवलिंग कंटिन्यू करायचं आहे, पण एखादा पॉईंट ठेवायचा रेफरन्स पॉईंट, त्याला म्हणायचं टेम्पररी बेंचमार्क. त्यानंतर where leveling is continued next day in the absence of permanent benchmark. permanent benchmark च्या absence मध्ये हे टेम्पररी बेंचमार्क यूज करायचे आहे. These benchmark should be carefully established on definite and comparatively permanent objects such as top of stone, gate post and parapet. त्याचे उदाहरण दिलेले आहे. टॉप ऑफ स्टोन असेल किंवा गेट पोस्ट असतील किंवा पॅराफिट, हे झाले टेम्पररी बेंचमार्कचे उदाहरण. बघा आपण पहिल्यापासून एकदा बघू की बेंचमार्कचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे जीटीएस बेंचमार्क, 2 नंबर आहे परमनंट बेंचमार्क, 3 नंबर आहे आर्बिट्ररी बेंचमार्क. बघा पहिला प्रकार आहे जीटीएस बेंचमार्क, दुसरा बघितला परमनंट बेंचमार्क आणि तिसरा आहे आर्बिट्ररी बेंचमार्क. आता मी शॉर्ट मध्ये दिलेला आहे बघा, डिटेल पूर्ण लिहितो. जीटीएस असेल किंवा परमनंट बेंचमार्क असेल. बघा पहिला आहे जीटीएस बेंचमार्क, दुसरा आहे परमनंट बेंचमार्क, तिसरा आहे आर्बिट्ररी बेंचमार्क आणि चौथा आहे परमनंट, दुसरा परमनंट, तिसरा आर्बिट्ररी आणि चौथा टेम्पररी. असे प्रकार बेंचमार्कचे आपण 4 प्रकार बघितले. त्यानंतर 12 नंबरचे डेफिनेशन आहे लाईन ऑफ कोलिनेशन. त्याच्यामध्ये काय म्हणते बघा, लाईन ऑफ कोलिनेशन. लाईन ऑफ कोलिनेशन त्याच्यामध्ये आपण माहिती बघू. काय म्हणते आहे, it is a line joining the intersection of the crosshairs of optical center of the object glass and its continuation. तर याच्यामध्ये काय म्हणते, it is a line joining the intersection of crosshair. crosshairला जे काही इंटरसेक्शन होते त्याची लाईन जॉइन होते, परंतु कुठं, टू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. ऑब्जेक्ट ग्लासचं जे काही ऑप्टिकल सेंटर आहे अँड इट्स कंटिन्युएशन, त्याला म्हणायचं लाईन ऑफ कोलिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड लाईन ऑफ साइट. त्याला म्हणायचं लाईन ऑफ साइट. त्यानंतर हे झालं 12 नंबरचे डेफिनेशन.
त्यानंतर 13 नंबरची डेफिनेशन आहे ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप. ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप. त्याच्यामध्ये ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप मध्ये बघा, इट इज अ लाईन जॉइनिंग द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. ही लाईन जॉइन होते, कुठे होते? द लाईन जॉइनिंग द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास टू द सेंटर ऑफ द आयपीस. आयपीसचा सेंटर आणि ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास, ह्या दोन्हीला जी काही लाईन जॉइन होते त्याला म्हणायचं ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप. त्यानंतर आहे ॲक्सिस ऑफ द लेवल ट्यूब. ॲक्सिस ऑफ द लेवल ट्यूब. त्याच्यामध्ये बघा, ॲक्सिस ऑफ द लेवल ट्यूब किंवा बबल ट्यूब, इट इज अन इमॅजिनरी लाईन. ही कसली लाईन आहे? तर इमॅजिनरी लाईन आहे, म्हणजे इमॅजिन केलेली आहे. टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडिनल कर्व ऑफ द ट्यूब ॲट इट्स मिडल पॉइंट. बघा, ही लाईन इमॅजिनरी लाईन आहे, टँजेन्शियल आहे. कशाला आहे? टू द लॉन्जिट्युडिनल कर्व ऑफ द ट्यूब ॲट इट्स मिडल पॉइंट. इट इज हॉरिझॉन्टल फेन बबल इज ॲट सेंटर. ज्यावेळेस बबल सेंटरला येईल त्यावेळेस ही लाईन हॉरिझॉन्टल असणार आहे. त्यानंतर आहे पुढे व्हर्टिकल ॲक्सिस. पुढे आहे व्हर्टिकल ॲक्सिस. इट इज अ सेंटर लाईन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही सेंटर लाईन असणार आहे. कशाची सेंटर लाईन? ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशनची. त्यानंतर 16 नंबर डेफिनेशन आहे स्टेशन. बघा, स्टेशन म्हणजे काय म्हणत आहे? तर इट इज अ पॉइंट हुज एलिव्हेशन इज टू बी डिटरमाइंड. स्टेशन म्हणजे काय? हा एक पॉइंट आहे आणि त्याचं एलिव्हेशन आपल्याला डिटरमाइन करायचं. त्याला काय म्हणायचं? तर स्टेशन. इट इज अ पॉइंट वेअर द स्टाफ इज हेल्ड. ह्याच पॉइंटवरती स्टाफ हा हेल्ड केलेला असणार आहे. त्यानंतर पुढे आहे इन्स्ट्रुमेंट स्टेशन. बघा, इन्स्ट्रुमेंट स्टेशन, द पॉइंट वेअर इन्स्ट्रुमेंट इज सेट अप फॉर ऑब्झर्वेशन. इन्स्ट्रुमेंट स्टेशन म्हणजे काय? हा एक पॉइंट आहे, त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. कशासाठी ठेवलेले आहेत? तर ऑब्झर्वेशन घेण्यासाठी. त्यालाच काय म्हणायचं? इन्स्ट्रुमेंट स्टेशन. नावातच डेफिनेशन आहे त्या स्टेशनच्या आणि इन्स्ट्रुमेंट स्टेशनच्या. त्यानंतर पुढे आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट दॅट इज HI. त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा, इट इज द एलिव्हेशन ऑर RL. म्हणजे एकतर हे एलिव्हेशन आहे किंवा रिड्यूस लेवल आहे ऑफ द प्लेस ऑफ कोलिमेशन, म्हणजे प्लेन ऑफ साइट व्हेन द इन्स्ट्रुमेंट इज करेक्टली लेवल्ड. ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट करेक्टली लेवल केलेलं असते त्याच ह्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणायचं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हाईट ऑफ प्लेन ऑफ कोलिमेशन. त्यालाच काय म्हणायचं दुसरं नाव? हाईट ऑफ प्लेन ऑफ कोलिमेशन. त्यानंतर पुढे आहे प्लेन ऑफ कोलिमेशन किंवा प्लेन ऑफ साइट. प्लेन ऑफ कोलिमेशन प्लेन ऑफ कोलिमेशन किंवा प्लेन ऑफ साइट. तर बघा, व्हेन लेवल इज ॲक्युरेटली लेवल, ज्यावेळेस लेवल ही ॲक्युरेट लेवल केलेली आहे, द लाईन ऑफ कोलिमेशन विल रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल प्लेन. आणि त्यावेळेस लाईन ऑफ कोलिमेशन ही रिव्हॉल्व होते
कशी रिव्हॉल्व होते इन अ हॉरिझॉन्टल प्लेन नोन ॲज प्लेन ऑफ कोलिमेशन. त्याला काय म्हणायचं तर प्लेन ऑफ कोलिमेशन. त्यानंतर पुढचा आहे 20 नंबरची डेफिनेशन बॅक साइड. त्याला आपण इन शॉर्ट मध्ये बीएस सुद्धा म्हणतो किंवा बॅक साइड रीडिंग. बॅक साइड बीएस आणि बॅक साइड रीडिंग एकच. तर बघा याच्यामध्ये काय म्हणतंय तर बॅक साइड रीडिंग इट इज द फर्स्ट स्टाफ रीडिंग. ही पहिली स्टाफ रीडिंग आहे. कुठे घेतली आहे टेकन आफ्टर द लेवल इज सेट अप अँड लेवल. बॅक साइड रीडिंग मध्ये काय म्हणते बघा फर्स्ट स्टाफ रीडिंग. ही रीडिंग आहे पहिली स्टाफ रीडिंग आहे. कुठे घेतलेली आहे तर टेकन आफ्टर द लेवल इज सेट अप. ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट लेवल केलेला आहे त्यानंतरची घेतलेली पहिली रीडिंग म्हणजे बॅक साइड रीडिंग. त्यानंतर याच्यामध्ये इट इज स्टाफ रीडिंग टेकन ऑन अ पॉइंट ऑफ नोन इलिव्हेशन. कुठे घेतलेली आहे तर एखाद्या पॉइंट पासून किंवा एखाद्या पॉइंटची रीडिंग घेतलेली आहे की त्या पॉइंटचं इलिव्हेशन हे नोन आहे सच ॲज बेंचमार्क ऑर चेंज पॉइंट. नोन इलिव्हेशनचा पॉइंट आपण डेफिनेशन मध्ये बघितला होता की बेंचमार्क जे आहे तर बेंचमार्कचे जे काही रीडिंग आहे नोन इलिव्हेशनचे जे काही बेंचमार्क बघितले होते डेफिनेशन मध्ये बेंचमार्कच्या डेफिनेशन मध्ये नोन इलिव्हेशन बद्दल माहिती आलेली होती. ती माहिती आपण बघितली. बेंचमार्कची डेफिनेशन आपण काय बघितली होती की याच्यामध्ये रिलेटिव्हली फिक्स्ड रेफरन्स पॉइंट ऑफ नोन इलिव्हेशन हे बघितलं आपण. तर त्यानंतर याच्यामध्ये नॉन इलिव्हेशनचे जे काही पॉइंट्स आहेत तर नॉन इलिव्हेशनचे पॉइंट्स घेत असताना ज्या काही रीडिंग घेणार आहोत आपण त्या बॅक साइड मध्ये म्हणजे बेंचमार्कच्या ज्या काही रीडिंग आहेत त्या बॅक साइड मध्ये येतात किंवा चेंज पॉइंटच्या सुद्धा रीडिंग त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर ह्याच बॅक साइड रीडिंगला म्हणायचं प्लस साइड. बघा बॅक साइडचं रीडिंग म्हणजे प्लस. बॅक साइडचं रीडिंगला म्हणायचं तर प्लस साइड. त्यानंतर बॅक साइड झालं. त्यानंतर आहे पुढचं फोर साइड. बघा फोर साइड. बॅक साइड रीडिंग नंतर झालं पुढचं तर फोर साइड. इट इज द लास्ट स्टाफ रीडिंग. बॅक साइडला आपण काय म्हणलं होतं फर्स्ट स्टाफ रीडिंग तसं फोर साइडला म्हणायचं लास्ट स्टाफ रीडिंग डिनोटिंग द शिफ्टिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. काय डिनोट केलंय तर इन्स्ट्रुमेंटचं शिफ्टिंग. त्यानंतर इट इज द स्टाफ रीडिंग ऑन पॉइंट हुज इलिव्हेशन इज टू बी डिटरमाइंड. जसं की आपण बॅक साइड मध्ये काय बघितलं होतं की नॉन इलिव्हेशनच्या पॉइंटची रीडिंग मग ते बेंचमार्क असतील किंवा चेंज पॉइंट असतील. परंतु इथं काय करायचंय तर अशा पॉइंटची रीडिंग घ्यायची आहे की त्या पॉइंटचं इलिव्हेशन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. आणि ते कुठलं घ्यायचं तर ॲज ऑन चेंज पॉइंट. त्यानंतर याच्यामध्ये इट इज ऑल्सो टर्न ॲज मायनस साइड. यालाच मायनस साइड देखील म्हणलं आहे. जसं की बॅक साइडला आपण प्लस साइड म्हणलं तसंच फोर साइडला आपण मायनस साइड असं म्हणतो. त्यानंतर बघा फोर साइडचं दुसरं नाव आहे मायनस साइड. बघा जसं की बॅक साइडला आपण काय म्हणतो होतो तर प्लस साइड. बॅक साइडला आपण प्लस साइड म्हणलो तसंच फोर साइडला आपण मायनस साइड म्हणायचं. त्यानंतर पुढे आहे 22 नंबरचे डेफिनेशन अँड इंटरमिडिएट साइड. तर याच्यामध्ये इंटरमिडिएट साइड त्याला आयएस असं म्हणलेलं आहे. इंटरमिडिएट साइडला आयएस इन शॉर्ट मध्ये नाव दिलेलं आहे. द रीडिंग टेकन ऑन अ लेवलिंग स्टाफ हेल्ड ॲट पॉइंट एस बिटवीन टू चेंज पॉइंट. दोन चेंज पॉइंट मधली जी काही रीडिंग आहे ती रीडिंग घेतलेली आहे टू डिटरमाइन द इलिव्हेशन ऑफ द पॉइंट. कशासाठी घेतली तर
दोन्ही पॉइंट मधले इलिव्हेशन डिटरमाइन करण्यासाठी नोन ॲज इंटरमिडिएट साईट. दोन पॉइंट मधली रीडिंग, दोन चेंज पॉइंट मधली रीडिंग घेतलेली आहे इलिव्हेशन डिटरमाइन करण्यासाठी, त्याला म्हणायचं इंटरमिडिएट साईट. ऑल साईड टेकन बिटवीन बॅक साईड अँड फोर साईड आर इंटरमिडिएट साईड. म्हणजे काय, तर ज्या रीडिंग तुम्ही घेतलेल्या आहेत किंवा ज्या साईड्स तुम्ही घेतलेल्या कशाच्या मधल्या, तर बॅक साईड मधल्या आणि फोर साईड मधल्या, त्या सर्व साईड ह्या इंटरमिडिएट साईड असतील. हे बघितलं 22 नंबरच्या डेफिनेशन मध्ये, म्हणजेच अन इंटरमिडिएट साईड मध्ये. त्यानंतर 23 नंबरची डेफिनेशन आहे चेंज पॉइंट. चेंज पॉइंट म्हणजे सीपी. बघा आता ह्याला 2-3 नाव आहेत, चेंज पॉइंट, सीपी किंवा टर्निंग पॉइंट म्हणजे टीपी. तर बघा, इट इज अ पॉइंट डिनोटिंग द शिफ्टिंग ऑफ द लेवल. या पॉइंट मध्ये काय डिनोट केले, तर शिफ्टिंग ऑफ द लेवल. काय डिनोट केले, शिफ्टिंग ऑफ द लेवल. इट इज अ पॉइंट ऑन विच फोर साइड अँड बॅक साइड आर टेकन. ह्याच पॉइंट वर फोर साइड आणि बॅक साइड ह्या घेतलेल्या आहेत. The change point is always selected on relatively permanent point such as boundary stone, rail, curb stone and rock, etc. बघा, चेंज पॉइंट मध्ये आपण काय काय बघितलं, माहिती बघितली की चेंज पॉइंटला सीपी म्हणायचं किंवा टर्निंग पॉइंट टीपी. हे बघितलं सुरुवातीला. हा पॉइंट काय डिनोट करतोय, तर हे पॉइंट डिनोटिंग द शिफ्टिंग ऑफ द लेवल. काय डिनोट केलंय, तर शिफ्टिंग ऑफ द लेवल हे डिनोट केलेलं आहे. ह्या पॉइंट वरनं फोर साइड आणि बॅक साइड घेतलेले आहेत, हे बघितलं. त्यानंतर चेंज पॉइंट इज ऑलवेज सिलेक्टेड ऑन रिलेटिव्हली परमनंट पॉइंट. रिलेटिव्हली परमनंट पॉइंट वरनं हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये परमनंट पॉइंट कोणते असणार आहेत, तर बाउंड्री स्टोन, रेल, कर्व स्टोन आणि रॉक. हे बघितलं चेंज पॉइंट मध्ये माहिती. त्यानंतर लास्ट डेफिनेशन फ्रॉम दिस टॉपिक इज फोकसिंग. फोकसिंग, focusing, setting of the eyepiece and the objective at proper distance apart from the clear vision of the object sighted is called focusing. ही डेफिनेशन सुरुवातीला दिलेली आहे त्यांनी. ही डेफिनेशन मी परत एकदा रिवाइज करतो. सेटिंग ऑफ द आयपीस, आयपीसची सेटिंग केलेली आहे कसं, अँड द ऑब्जेक्ट ॲट प्रॉपर डिस्टन्स. पुढे बघणारा जो ऑब्जेक्ट आहे तो प्रॉपर डिस्टन्स असला पाहिजे आणि तो प्रॉपर डिस्टन्सवर असल्यानंतर त्याचं क्लिअर विजन आपल्याला दिसावं अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट म्हणजेच फोकसिंग. त्यानंतर याच्यामध्ये द फोकस ऑफ द ऑब्जेक्ट अँड दॅट ऑफ द आयपीस मस्ट बी कोइन्साइड विथ द क्रॉस हेअर ऑफ द डायफ्राग्राम. जो काय डायफ्राग्राम आहे तर त्याच्यामध्ये ते कोइन्साइड असलं पाहिजे दोन्ही एकमेकाला. दिस कॅन बी डन बाय फर्स्ट फोकसिंग द आयपीस अँड देन ऑब्जेक्टिव्ह. पहिल्यांदा हे करायचं असेल तर फोकस करावा लागेल आयपीस वरती, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह वरती. इन फोकसिंग द आयपीस होल्ड ए शीट ऑफ व्हाइट पेपर in front of the telescope and then move the eyepiece in and out until crosshairs appear clear and distinct. तर काय करायचं, ऍडजस्टिंग करत असताना, फोकसिंग करत असताना सुरुवातीला इन फोकसिंग आयपीस होल्ड ए शीट ऑफ व्हाइट पेपर शीट होल्ड करायची इन फ्रंट ऑफ द टेलिस्कोपच्या फ्रंटला. त्यानंतर अँड मूव द आयपीस इन अँड आउट, आत आणि बाहेर थोडंफार ते मुवमेंट करायचं आणि त्यानुसार जे काही तुमचे क्रॉस हेअर्स आहेत ते क्रॉस हेअर
क्लिअर अँड डिस्टिंक्ट अपीयर झाले पाहिजे अशा पद्धतीने मुवमेंट करून घ्यायची. त्यानंतर फॉर फोकसिंग द ऑब्जेक्टिव्ह डायरेक्ट टेलिस्कोप टू द डिझायर्ड ऑब्जेक्ट अँड रोटेट द फोकसिंग स्क्रू until the image of the object appears clear and sharp. तर इमेज क्लिअर आणि शार्प जर तुम्हाला बनवायचे असेल, क्लिअर आणि शार्प जर मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही फोकसिंग स्क्रू आहेत ते सुद्धा ऍडजस्ट केले तरी चालतात. त्यानंतर व्हेन द फोकसिंग इज करेक्ट, ज्यावेळेस फोकसिंग करेक्ट होईल, देअर विल बी नो मुवमेंट ऑफ द इमेज विथ रिस्पेक्ट टू क्रॉस हेअर. ज्यावेळेस फोकसिंग क्लिअर होईल त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची मुवमेंट होणार नाही. त्यानंतर अँड द ऑब्जेक्ट इमेज will appear stationary as the eye is moved up and down. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इमेज appear stationary होईल ज्यावेळेस eye moved up and down, म्हणजे आय म्हणजे जे काय आपले आईज आहेत डोळे ते ज्यावेळेस तुम्ही आपण अप अँड डाऊन जर मुवमेंट केलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही. एक संघ त्याकडे पाहावं लागेल किंवा ते फोकसिंग व्यवस्थित होते का नाही ते बघावं लागेल. हे बघितलं आपण फोकसिंग मधलं माहिती. when the focusing is correct, ज्यावेळेस ते फोकसिंग करेक्ट असेल त्यावेळेस there will be no movement of image, इमेजची मुवमेंट होणार नाही. कशी होणार नाही तर with respect to cross hair and the object image will appear stationary, ज्यावेळेस ते स्टेशनरी appear होईल. कधी appear होईल as the eye is moved up and down, ज्यावेळेस डोळे किंवा आईज हे अप अँड डाऊन मुवमेंट केलं तर ते स्टेशनरी appear होईल. अशा पद्धतीची माहिती ही लास्ट डेफिनेशन म्हणजे फोकसिंग याच्यामध्ये दिलेली आहे. तर इथं हे प्रकरण समाप्त होतं. इन दिस लेक्चर we seen there are 24 definition. This lecture is very important for objective type of question. In every year question paper from this topic there was asked 1 to 2 definition for definition or for filling the blanks or for true or false. So be well prepared for this topic. ह्या टॉपिकचा अभ्यास करत असताना दररोज हा टॉपिक वाचणं गरजेचं विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. याच्यामध्ये डेफिनेशन या सहजसहजी समजत नाही, दररोज वाचून पाठ करावे लागते आणि पूर्ण डेफिनेशन दिले. त्याच्यामध्ये दुसरं काय नाही, फक्त आणि फक्त डेफिनेशन किंवा त्याला दुसरं नाव काय आहे किंवा त्याला काय म्हणलं जातं, हे कुठं अडॉप्ट केलेलं आहे, कशासाठी वापरलं जातं, त्यामध्ये डिस्टन्स किती असणार, हे कशाच्यामध्ये असणार, अशा पद्धतीची थोडी माहिती एका पॉईंटवर 2-3 वाक्यामध्ये माहिती आहे. सर 24 पॉईंट्स आहेत. या ठिकाणी मी 24 चे 24 पॉईंट कव्हर केलेले आहेत. अशा तऱ्हेने हा चॅप्टर इथं संपतो.